महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. आणि बंधू भगिनींनो, आणि या ठिकाणी जमलेले महाविकास आघाडीचे आम्ही सगळेच या ठिकाणी घटक आणि प्रमुख सुद्धा आज या ठिकाणी मतचोरी करून निवडून आलेल्या आमदारांचा 0.0 तपशील वाचण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. कारण त्याच धर्तीवर या ठिकाणी आजच्या नगरपालिकेचे इलेक्शन सुद्धा होत आहेत. महाविकास आघाडीने मला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी आणि आभारी सुद्धा आहे. त्याच ताकदीने त्याच सोबत माझ्या कायम उभे आहेत आणि रोज आपण पत्रकार बंधू बघताय की रोज आमच्यात कधी भानगड होते असे वाट पाहणारे आज आम्ही एकत्र एकजुटीने एक मनाने यांचा पोलखोल करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण बघाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 5,000 मताने निवडून आलेले आमदार आज 4,000 मताने या ठिकाणी आम्ही उरणमधून निवडून येऊच अशी भाषा करतात. ते कशाच्या जीवावर करतात हे बोलण्यासाठी आपण जमलोय. या ठिकाणी आमच्याकडे फेक मतदार जे आहेत त्या ठिकाणी 4,210 हे ज्यांच्या ऍड्रेसच नाही आहेत किंवा ज्यांचा हाऊस नंबर नाही असे फेक मतदार 4,210 आणि जे दुबार मतदार आहेत ज्यांची 2-2 वेळा नावं आहेत ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा कमी केली नाही आहेत असे 1,516 मतदार आहेत. आणि त्या ठिकाणी बाजूचे नागाव असेल, केगाव असेल, त्या ठिकाणी काळादोंडा असेल, मातवली असेल, या सगळ्या ठिकाणचे लोक या ठिकाणी ज्यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवल्या असे लोक सुद्धा या ठिकाणी मतदान करण्यासाठी नावं नोंदवलेली आहेत. एखादा सूरज ठवळे नावाचा नागाव ग्रामपंचायत मध्ये असलेला निवडणुकीला उभा राहिलेला माणूस त्या ठिकाणी 5 नंबर वॉर्ड मध्ये त्याचं स्वतःचं नाव आहे. अशा अनेक आमदाराच्या पीए सगट सगळ्यांची नावं या ठिकाणी टाकली गेली आहेत. कारण त्यांची पायाखालची जमीन हल्ली गेली आणि निवडणुका ह्या खरं तर पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी कायम आपण प्रयत्नशील असतो. कायम अधिकारी सुद्धा प्रयत्नशील असतात. परंतु या वेळेस अशी धक्कादायक बाब आमच्या निदर्शनास आलेली आहे आणि त्या संदर्भातले व्हिडिओ आणि ऑडिओ सुद्धा आहेत. परंतु निवडणूक अतिशय शांतपणाने पार पाडावी म्हणून आम्ही साऱ्यांनी आमच्या वरिष्ठांकडे ते दिलेले आहेत. एक अधिकारीच त्या ठिकाणी यांना संगनमत करून त्यांनी या ठिकाणची नावं जी आहेत ती टाकण्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे. आणि आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकॉर्ड सगळे आहेत. आम्ही या येत्या अधिवेशनामध्ये त्याचा पोलखोल करणार आहोत. परंतु ही निवडणूक ही अतिशय शांततेत पार पाडावी म्हणून आमचा अट्टास आहे. परंतु ही सगळी जी नावं आणि पाडा आम्ही वाटून दाखवणार आहोत ती जर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मतदान करायला आली तर आम्ही लोकशाही तर मार्गाने चालूच पण आम्ही ठोकशाही पण अवलंबवू. कारण आम्हाला चुकीचं उरणमध्ये होऊ द्यायचं नाही. हा उरण ज्या पद्धतीने ज्या उरणचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये यांच्यामुळे खराब होतंय अजून एक कलंक उरणला लागू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आणि आपण बघाल या पद्धतीने सगळं जर चालू राहणार असेल कालपर्यंत आमदार जाऊन म्हणतात की तुम्हाला मी फेक वोटिंग आयडी बनवून देतो, तुम्ही सकाळी लवकरात लवकर जाऊन मतदान करा. ह्या पद्धतीने जर चालणार असेल तर हे बरोबर नाही. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. सगळेजण आपल्याला मार्गदर्शन करतील. तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही विचाराल. परंतु अशा पद्धतीने कोणतीही चुकीची बाब आम्ही होऊ देणार नाही. सार्वत्रिक निवडणूक जेव्हा जाहीर झाल्या त्यावेळी सजेशन आणि ऑब्जेक्शन त्याच्यासाठी एक 3 दिवस दिले होते, 15, 16, 17 तारीख. त्यावेळी सर्व उरण शहरातील 10 प्रभागांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी मतदार याद्या शॉर्ट आउट केल्या आणि त्या शॉर्ट आउट करताना ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीचे आम्ही ऑब्जेक्शन घेतले. परंतु ते त्रुटी करताना पहिले आम्ही त्यांना ते फॉर्म भरले आणि अर्ज केले. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हा अर्ज नका, आमचा जो प्रिंटेड अर्ज आहे तो तुम्ही लावा आणि तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन घ्या. 10 प्रभागांमधल्या कमीत कमी प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 6 आणि 7 या 5 प्रभागामध्ये अतिशय मतदार यादीमध्ये घोळ होता. म्हणजे एक उदाहरणार्थ सांगतो
मुस्लिम मोल्ला हा प्रभाग क्रमांक 5 आहे, त्यातली 45 मतं ती प्रभाग क्रमांक 4 मध्ये बोरीत टाकली गेली. 3 मधली मतं अशी आहेत की ती 3 मधली ती प्रभाग क्रमांक 3 मधली मतं 4 मध्ये होती. 4 मधली प्रभाग मधली मतं 6 मध्ये टाकलेली. त्याच्यानंतर उरण शहराच्या बाजूला ग्रामपंचायत आहे, कालाढोंडा, सांजे, मातोली, नागाव आणि केगाव या 4-5 ग्रामपंचायती आहेत. यातली नावं शहरामध्ये होती. त्याचा ताईने उल्लेख केला की एक उमेदवार तसं ग्रामपंचायतमध्ये राहिलेले उमेदवार त्यांची नावं, तसेच आमदारांचे पीए तिथे तो काम करतो मुलगा माळी, त्याची घरातील सर्व मतं बालईमध्ये आहेत, कालाढोंडामध्ये त्याची नावं शहरामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये. अशा अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटीला आम्ही सजेशन ऑब्जेक्शन मध्ये आम्ही लेखी फॉर्म वरती त्यांना कळवलं. आता उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 5 ची नावं जर 4 मध्ये असतील तर आम्ही त्यांना सांगितलं की बीएलओ त्यांचे असतात. तर त्यांना आम्ही सांगितलं की ही 5 ची नावं 5 प्रभाग क्रमांक 5 ची नावं ही 4 मध्ये आलेली आहेत. तर त्यांना आम्ही फॉर्म भरून दिलं आणि त्याच्यानंतर असे सर्वच फॉर्म भरून आम्ही दिलं. तर आम्ही काय केलं, एक फॉर्म भरला आणि बाकी त्याच्यावरती समरी लावली की या लोकांचे आहेत आणि असे सगळे सजेशन ऑब्जेक्शन साठी आम्ही त्यांना दिले. एक तर उदाहरण आम्ही असाच त्यांच्या निर्देशनात आणला की युपी मध्ये त्याचं नाव आहे त्या माणसाचं आणि तो राहतो बोरीत आणि बोरीमध्येही त्याचं नाव आहे. आम्ही युपीची मतदार यादीची झेरॉक्स आणि उरण मतदार आम्ही ती दोन्ही याद्या त्याला जोडल्या त्या अर्जाला, ती आम्ही सजेशन ऑब्जेक्शन मध्ये सबमिट केली. अशी जवळजवळ उरण मधल्या 10 प्रभागात मिळाले तर आम्ही 1000 ते 1200 लोकांच्या मतदार यादीमध्ये असणारा घोल हा आम्ही निर्देशनात आणण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांना समोर मांडले. त्याच्यानंतर शासनाने 17 तारीख नंतर परत 2-3 दिवस सजेशन ऑब्जेक्शन मध्ये वाढवले. ते वाढवल्यानंतर आम्ही ज्यावेळी त्याची मुदत संपत होती त्याच्या 1 दिवस आधी चीफ ऑफिसर कडे आम्ही गेलो आणि बोललो, साहेब हे आम्ही सगळे अर्ज केलेले आहेत आणि या अर्जामध्ये इथली नावं तिथं गेली, तिथली इथं गेली, तर आम्हाला ते जसं मतदार यादी शुद्धीकरण करून द्या की जिथे जो राहतो. तर तुम्ही बोललो त्यांना सांगितलं की हे जे बीओलो आहेत, बीओलोना फक्त एवढंच डिटेक्ट करायचं की फॉर एक्झाम्पल सो एक नाव आहे गणेश शिंदे, तो राहतो कुठे, त्याचं घर हा आहे. मग तो समजा मुस्लिम मोहल्ल्यात राहत असेल तर तो प्रभाग 5 आहे, तो तिथं तुम्ही शिफ्टिंग करून द्या. परंतु त्यांनी त्याला काहीही केलं नाही. शेवटला त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून ही आयोगाचा ऑर्डर आहे की 31 जुलै पर्यंतची मतदार यादी आम्ही तुम्ही शॉर्ट आउट करू. आम्ही कोणाचाही मतदार यादीमधून नाव काढू शकत नाही किंवा आम्ही नवीन टाकू शकत नाही. आम्ही फक्त तुमचे, मग तुम्ही बोललो जर तुमचे नावं काढून तुम्ही काढणार नाही किंवा नवीन टाकणार नाही किंवा तुमची इथे झालेली आलेली नावं तिथे तुम्ही शिफ्टिंग करणार नाही, मग तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन आणलाच कशाला. तर ते मी त्यांना बोललो जर तसं असेल तर चीफ ऑफिसरला बोलतो तुम्ही 2 ओळीचं आम्हाला पत्र द्या. मी स्वतः आमचे नगरसेवक अतुल आणि ठाकूर आणि मी आणि समीर मुकरी असे आम्ही 3 नगरसेवक आणि आमचे प्रमुख 2-3 कार्यकर्ते चीफ ऑफिसरच्या कॅबिन मध्ये बसून दिला. मी बोललो आम्हाला 2 ओळीचं फक्त पत्र द्या की आम्ही हे करू शकत नाही. आणि बोलले साहेब तुम्ही आम्हाला मदत करा, आमच्या हातात काही नाही. बोललो तुमच्या हातात काही नाही मग सजेशन ऑब्जेक्शन आणलं कशाला. आणि त्यांनी एक मुद्दा ठेवला की आम्ही काय केलं होतं, समजा 45 नावं आहेत ती ह्या प्रभागातून त्या प्रभागात गेली, तर आम्ही एक फॉर्म त्यांचा जोडून त्याच्यावर टाकला आणि त्याला स्टॅम्पल करून आम्ही त्यांना दिला होता. ते बोलतात की तुम्ही फॉर्म भरताना प्रत्येक माणसाचा एक एक फॉर्म भरायचा. तर बोललो साहेब तुम्ही तरी 2 ते 3 दिवसामध्ये 1000-1200 फॉर्म भरू शकता का, तर ते शक्य आहे का. म्हणून तुमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही येणाऱ्यांच्या जी सजेशन ऑब्जेक्शन त्यांचे तुम्ही अर्ज सबमिशन करून घ्या. पण आम्ही सबमिशन केलं आणि नंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि नंतर सांगितलं की आम्हाला मदतीची भावना आहे तुमच्याकडे, आम्हाला हे करा, आमच्या हातामध्ये काही नाही असं सांगितलं आणि त्यांनी आमचा विषय टाळवाटाळव केला. आणि त्याचा उद्देश असा होता की बीजेपीने जिथं त्यांचे प्रभाग डाऊन आहेत किंवा जिथं बहुसंख्य मुसलमान आहेत त्यातली मतं डिस्ट्रीब्यूट करून त्याला वेगळ्या ठिकाणी घ्यायचा, म्हणजे तो प्रभाग जिथं डॅमेज आहे तो 50-100 मतांनी वाढेल, जो प्रभाग आपला चांगला आहे तिथे थोडी कमी झाली तरी चालेल. ही पूर्ण युवा रचना ही आखली होती आणि ह्याच्यावरती एक नाईक तहसीलदार त्या रॅकेटमध्ये तो आहे, त्याचं आम्ही नाव नाही घेत, परंतु त्यांनी हे सर्व केलंय. आम्हाला ज्यांनी
आम्ही ज्या लोकांना विचारलं की हे तुझं फेक नाव आले त्या ते घाबरून काही लोक आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी आम्हाला जाहीर केलं. फक्त एवढंच आहे की प्रेस समोर ते आम्ही जाहीर नाही करत आहे, पण योग्य वेळ आहे तेव्हा आम्ही त्यांचं नावही जाहीर करू. नमस्कार. उरण नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडी सुलभपणे एकत्रित येऊन एक प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे आघाडी घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं भाजपच्या आमदाराला एक मनामध्ये भीती निर्माण झाली. आमच्या नगरसेविकेच्या नगराध्यक्षा उमेदवार सभापती भावनाताई घाणेकर या एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं स्पीच देणाऱ्या एक अतिशय चांगली व्यक्तिमत्व असल्याने त्यांना समोर त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला त्यांना डेबिट करता येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही प्रचारादरम्यान आम्हाला जे आढळलं की ह्या ज्या वार्डमध्ये आम्ही जातो त्या वार्डमध्ये मतदारांना धमकावण्याचा घाबरवण्याचा त्या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून कार्यक्रम चालू. माझा स्पष्ट प्रश्न आहे आमदारांना की जर आपण या ठिकाणी 5,000 मतांनी जर निवडून आलेला आहात तर फक्त उरण नगरपालिकेचा मतदार हा फक्त 27,000 आहे आणि 27,000 मतदारामध्ये जवळजवळ 6,000 मतदार तुम्ही फेक मतदार नोंदवलेले आहे. त्याच्यामध्ये 4,000 मतदार फेक आहे आणि जवळ 1,700 मतदार हे दुबार आहे. अशा परिस्थितीमध्ये 22,000 मतदार असणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपण 6,000 मतदार फेक नोंदवण्याचं नक्की कारण काय? जर आपण खरोखरच 5,000 मतांनी जिंकला आहे तर उरण नगरपालिकेमध्ये हा कार्यक्रम आपल्याला करण्याची काही गरज होती का? आणि जर गरज नसेल तर नक्कीच आपण महाविकास आघाडी एकत्र आली म्हणून आपल्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी पत्रकारांच्या साक्षीने आम्ही सांगतो की आपण निवडणूक प्रणाली हे पारदर्शक व्हावी यासाठी आपण मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून जनतेपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आपण करत आहे. अशी प्रक्रिया जर झाली असेल झालेलीच आहे तर त्या प्रक्रियेचा खऱ्या अर्थानं जनतेसमोर येण्याचं काम आपलं आहे. आम्ही जरी किती या ठिकाणी बोंबाललो तरी निवडणूक आयोग असेल प्रशासन असेल हे भाजपच्या म्हणण्याप्रमाणे वाचतो. आम्ही खूप प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाला प्रशासनाने काय धडा दिला नाही. छोटी गोष्ट होती की या उरण शहरामध्ये फक्त 2 ग्राउंड आहेत. एक नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळेचा ग्राउंड आहे आणि एक NIS स्कूलचा ग्राउंड आहे. त्या ठिकाणी 27 तारखेपासून 30 तारखेपर्यंत सगळे ग्राउंड भाजपने बुक केले. मग आता महाविकास आघाडीचा एखादी सभा घ्यायची कुठे? शेवटी आम्ही आरोला स्पष्टपणे मी सांगितलं की जर आपण आम्हाला सभेला ग्राउंड उपलब्ध करून देत नसाल तर तुमच्या कार्यालयासमोर आम्हाला सभा घ्यावी लागेल आणि त्याची जबाबदारी तुम्हाला स्वीकारायची. त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला NIS स्कूलचा ग्राउंड दिला. ही कळत नकळतची दादागिरी चालू आहे. जर तुमची खरोखरच या ठिकाणी उरण नगरपालिकेमध्ये समथिंग मेजॉरिटी असेल तर तुम्ही स्पष्टपणे निवडणूक प्रक्रियेला आदर्श आचारसंहिता समोर ठेवून तुम्ही पुढे या ना. तुम्ही लढा, आम्ही लढू. जास्ती मेजॉरिटी असेल तो जिंकेल पण आमचा पराभव होईल म्हणून फेक मतदान आणायचे, दुबार मतदान आणायचे ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला का करावीशी वाटते? का करता आपण? तुमचा PA माळी नावाचा बालाईमध्ये कांजे ग्रामपंचायतमध्ये आहे. त्याचे सर्व कुटुंब तुम्ही नगरपालिकेमध्ये त्याची नोंदणी करता. असे अनेक ग्रामपंचायतमध्ये तुम्ही तुमचे कार्यकर्ते नोंदणी करत आहात. ती तुम्हाला ही का गरज लागली? जर तुमच्या समोर पराभव समोर दिसतोय म्हणून तुम्ही ही गोष्ट आज या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून आज या प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला मी आवाहन करतोय की खऱ्या अर्थानं जे खोटं आहे ते जनतेसमोर नेण्याचं आपण या आपल्या माध्यमातून आपण समोर आणा. आणि आपल्यालाही जर एखाद्या मतदाराचं वैयक्तिक जर स्टेटमेंट हवी असेल तर ते सुद्धा आम्ही आपल्या समोर स्टेटमेंट देण्याचा आम्ही
या ठिकाणी प्रयत्न करू. पण आम्ही जे बोलतो, आपण सर्व पत्रकार इथले स्थानिक आहेत. आपल्याला माहित असेल की त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये राहणारा कोण मतदार आहे हे आपल्याला माहित आहे. आणि जर तो नगरपालिकेमध्ये येत असेल, आज नगरपालिकेमध्ये तो मतदान करील, पुन्हा 6 महिन्यांनी ग्रामपंचायतीमध्ये मतदान करील. तर ही परिस्थिती जर निवडणूक आयोग जर भाजपच्या बाजूने करत असेल, तर खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग सुद्धा भाजपचं ऐकतोय, त्यांना आदर्श निवडणूक प्रणाली राबवता येत नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाचा पराभव होत असतो त्यावेळेस तो सगळे उद्योग करत असतो. या भाजपच्या आमदाराचे उद्योग या ठिकाणी चालू आहेत आणि ते उद्योग आम्ही कदापि सहन करू, आम्ही ते शक्य म्हणजे यशस्वी करू देणार नाही. जर दुबार मतदार असेल त्या ठिकाणी आमच्या पोलिंग एजंटच्या माध्यमातून त्या मतदाराला मतदान करण्यास आम्ही त्याच ठिकाणी रोखण्याचं काम करणार आहोत. आणि त्यासाठी आपण मतदानाला अजून 5-6 दिवस आहेत. हे असे दुबार मतदार किंवा फेक मतदार मतदान करू नये म्हणून आपण आपल्या माध्यमातून आपण जनतेसमोर हा विषय आणावा असं मी आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो. किंवा उद्या परवा उद्या परवा उद्या परवा करू. हे दाखवू का? 2-2 रुपयाचे हे निखिल अरविंद माळी यांचा पहिला काळा धोंडा येथील असलेला पूर्ण ऍड्रेस आणि त्या ठिकाणी वोटिंगचे पुरावे आणि आता कोकण ज्ञानपीठ इथे त्याचं वोटिंग असणार आहे. किंवा पाटील निलेश मधुकर त्यांचं पहिले इथे असलेला काळा धोंडा येथील असलेला ऍड्रेस आणि आता पुन्हा एकदा सेंट जरीमरी मंदिर परिसरामध्ये त्यांचं असलेलं वोटिंगचं ठिकाण. उमेदवार विशेष आहे त्याची. हो, तेही सांगा. त्याचे उमेदवार त्याचे मिसेस आहे आणि तरी सुद्धा त्यांनी इथे टाकलेलं आहे. ठवळे सुरेश ठवळे नागाव ग्रामपंचायतीमध्ये असताना आता त्यांनी पुन्हा बघाल तर कोकण ज्ञानपीठ इथे टाकलेला अशा पुरावे एक ना अशा अनेक सगळे पुरावे आम्ही काढून ठेवलेले आहेत. आणि हे सगळे भाजपचे उमेदवार असताना सुद्धा त्या ठिकाणी म्हणजेच काय तर ते खास असलेले आमदाराचे लोक त्या ठिकाणी नाव टाकणे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा एक अधिकारी आहे आणि अधिकाऱ्याने हा पराक्रम केलाय. त्या अधिकाऱ्याला त्याची जागा आम्ही निश्चित दाखवू कारण त्याचे पुरावे आमच्याकडे आता मिळालेले आहेत. सर्वात महत्वाचं की सायली म्हात्रे या नगराध्यक्ष होत्या, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या नगराध्यक्ष एक क्वालिफाईड महिला होत्या. त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली नाही आणि उमेदवारी दिली कोणाला तर आमदारांच्या पीआयच्या मिसेसला. आणि त्यांच्यावर एवढा अन्याय केला की त्यावेळेस आमच्या ऐकण्यात असं आलं की सायली म्हात्रेला पुन्हा पुन्हा काय चान्स द्यायचा. आमचा या ठिकाणी आम्ही त्याहून पलीकडे त्याने म्हणलं की आम्हाला व्यापाऱ्यांकडे बघायचं आहे. म्हणजे व्यापाऱ्यांची सौभाग्यवतीला त्यांना सीट द्यायची होती आणि सायली म्हात्रे ही आगरी समाजाची आहे, माझ्या समाजाची आहे. तिला नगराध्यक्ष पद दिलंच नाही वर तिच्या वार्डामध्ये सुद्धा तिकीट दिलं, तिला 10 नंबरमध्ये टाकलं. ही ही तानाशाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही सुद्धा सहन करावी लागते. त्यावरून आपण समजून घ्या की भाजपचं राजकारण कशा पद्धतीचे चालू आहे. भाजपमध्ये बहुजन समाजाला पाहिजे तसं स्थान मिळत नाही ते आपल्याला आपल्या लक्षात आले. नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्या दोन्ही त्यांची तुलना तुमच्या माध्यमातून झालेली पाहिजे. म्हणजे तुलना उमेदवारांची त्याच्यानंतर जास्त मेसेज द्या. 8:30 यामध्ये कधी आम्ही 1-2 वेळेला सुरुवातीला आम्ही रस्ता उतरलो आणि त्यावेळेस त्यांच्याकडे मोर्चा नेला होता. आता 2 महिन्यापूर्वी इलेक्शन लागण्याच्या आधी सुद्धा आम्ही नगरपालिकेकडे आम्ही घेऊन गेलो. पण त्यांची मानसिकता असेल आणि आमदाराची मानसिकता नसेल तर त्यामुळे ते काय घडू शकत नव्हतं, होत नव्हतं. पण ठीक आहे, वेळ एक गोष्ट आणतो. या ठिकाणी कोणी अमरपत्ता घेऊन आलेला नाही. त्याच्यामुळे एखाद्याला सत्तेचे जर दुर्मी आलेले असेल तर जनता त्याची सत्तेची दुर्मी उतरवू आणि ह्या वेळेस आम्ही नक्कीच उतरवणार. पुरामध्ये जवळजवळ 15 ते 20 बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि त्यातली एकच बिल्डिंग म्हणजे
त्याचप्रमाणे होरिजन ही पूर्ण झाली आणि तिलाही नगरपालिकेचा जवळजवळ 15 कोटी रुपये MIDC मध्ये पाण्याचं बिल बाकी आहे 15 करोड आणि तो बिल भरावा म्हणून आम्ही चीफ ऑफिसर कडे हे केलं की जेव्हा 15 बिल्डिंगचे नवीन रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत तर त्या बिल्डिंग मध्ये तुम्ही जो डेव्हलपिंग चार्ज नगरपालिकेला येतो ते पैसे तुमच्याकडे भरपूर पैसे आले ते पैसे तुम्ही MIDC ला भरा बिल आणि तो भरल्यानंतर तुम्हाला MIDC कोटा वाढून देईल आणि मग आपण लोकांना पाणी देऊ शकतो परंतु ते पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचं काम केलं वारंवार विनंती केली मोर्चा नेला आम्ही तरी पण चीफ ऑफिसर ऐकला नाही त्याच्यामुळं आज उरण मध्ये एकच बिल्डिंग पूर्ण आहे होरिजन तिलाही उरण नगरपालिका पाणी देऊ शकत नाही आणि ती पाणी आता होरिजन मध्ये जी लोक राहतात त्यांना तुम्ही विचारा ती लोक पाणी टँकरनी पाणी आणतात आणि टँकरनी पाणी आणून टँकरनी पाणी पित आहेत म्हणजे एवढी छोटीशी नगरपालिका तिला तुम्ही पाणी नाही करू शकत तर पुढे 20 बिल्डिंगचं डेव्हलपिंग चालू आहे तुम्ही सगळ्यांना पाणी देणार कसा एकाच बिल्डिंगला नाही देता येत आहे आणि त्याच्यामुळं तिथं जे राहणारी लोक आहेत होरिजन मध्ये त्यांची नॉर्मली आपण एक 2-2.5 हजार रुपये सोसायटी असते परंतु पाणी बाहेरचं आणल्यानंतर मग त्यांची ती चार्ज वाढते आणि एका बिल्डिंगचा 4.5-5 हजार रुपये सोसायटीचा चार्ज झालाय त्याच्यामुळे तिथं कोण राहायला आता मागत नाही आहे अशी परिस्थिती झाली आहे पुढे जर 20 बिल्डिंगचे काम चालू आहे तर तुम्ही त्यांना पाणी देणार कुठून जर MIDCचा पोटाचा पैसे नाही भरले बोला ना. बोला निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आज ही पत्रकार परिषद आपण घेतो आणि त्याचा प्रमुख उद्देश आमच्या सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींनी आपल्याला विचार केलेला आहे आम्हाला खात्री आहे की आमची ही जी भावना आहे ती बोगस मतदार आणि जे दुबार मतदार झालेले आहेत त्यांनी मतदान करू नये आणि त्यांनी मतदानाला येऊ नये हा जो आवाज आहे हा जनतेचा आवाज तुम्ही सगळ्या पत्रकार मित्रांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवावा येणारी निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने लढावी आम्ही सक्षमपणे सगळे काम करतोय काँग्रेस पक्ष पूर्णपणे भावनाताई आणि सगळ्या उमेदवारांच्या मागे आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीत आम्ही विजय मिळू याच्यावर आता तुम्ही बघितलं काही असा विषय घेतलेला कौशिक शाह त्यांचा जो नगराध्यक्ष होते सायली म्हात्रे त्यावेळेस ते सिटिंग होती नगराध्यक्ष पदासाठी होते त्यावेळेस त्यांनी लोकसत्ताला एक न्यूज दिलेली त्यावेळेस लोकसत्ताच्या याच्यात कौशिक शाह स्वतः बोललेले की मी कधी कोणाला अडवलं नाही तर तू कोणाला कधी अडवलं नव्हतं तर तुम्हाला पेपरला डिक्लेअर का करायला तुमच्याच नगराध्यक्षांना तुम्ही कामं करून देत नाही हे तुम्ही पेपर डिक्लेअर करता यांचे जे खोटेपणा चालू आहे हा तुम्हाला तुम्हीच पत्रकारांना तुम्हाला माहिती आहे की यांचे खोटेपणा किती चालू आहे आज जर कालच्या 2 दिवसापूर्वीच्या एका सभेमध्ये आमदार बोलले की आम्ही मोऱ्यापर्यंत कॉन्क्रिटीकरण केलेलं मोऱ्याच्या पुढे तर कधी कॉन्क्रीट दिसला नाही त्या दिवशी तिचा ऍक्सिडेंट झाला गणपतीचे गणपतीचं मंदिर मोऱ्याजवळ त्या ऍक्सिडेंटच्या वेळेस डांबरीकरणाच्या याच्यावर गाडी स्लिप त्या बाईला लागली त्यावेळेस हे जे खोटेपणा जे दाखवत चाललेले खोटापणा तो दाखवून आणि बोगस मतदान करून याचे जे विजयपणाचं हे चालू आहे लवकरात लवकर तुम्ही पत्रकार लोकांनी दाखवलं आमदार रमेश पटेल आलेले काँग्रेसचे तुम्ही सगळ्यांनी या त्या मिटिंगला काँग्रेसचा मुंबईहून आमचे आमदार आलेले असतात आणि जिल्हाध्यक्ष म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये नावाची आपली नगराध्यक्ष पदाच्या याच्यामध्ये तिथं नगरपालिका हे तुम्ही ठीक आहे ते परवाच्यातले त्यांना तुम्ही कसं रोखलं तुम्ही त्यांना कसं ओळखलं नाही ते ठीक वगैरे काही नाही ज्यांनी निवडणूक लढवली आहे ग्रामपंचायत मध्ये आता परत त्या ठिकाणच्या ग्रामपंचायती लागणार आहेत म्हणजे इथं मतदान करणार आणि तिथं जाणार म्हणजेच काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय आपल्याला संविधान लिहिलंय त्याचं तुम्ही पायदळी उडवण्याचं काम करणार असाल तर जनता तुम्हाला सोडणार नाही आम्ही लोकशाही आणि टोकशाही दोन्ही वापरणार आहोत बघा परराज्यातले जे नावं आहेत ना त्यातले काही ठराविक नावं आमच्याकडे आले त्याचं आम्ही सजेशन ऑब्जेक्शन मध्ये आम्ही त्यांना दिलेलं आहे परंतु उरणमध्ये केलवाडा म्हणजे राजस्थानचे केलवाडा मतदारसंघाचे लोक आहेत साधारणतः माझ्या अंदाजाने 600-500 लोक आहेत 500-700 लोक ती राजस्थानची त्यांची नावं केलवाडामध्ये आहेत आणि ते दरवेळी विधानसभेला ते येतात इथे आणि आता काही लोक जे आहेत त्यांना माहिती आहे आता काही तुम्हाला मी उदाहरण म्हणतो नारायण शेठ म्हणून कोटनाक्यावरती लाईचं दुकान आहे
तर तो मला बोलतो आता हे सर्व आपण प्रेस घेतली आणि या सर्व गोष्टीची ओघ जर झाली पूर्ण लोकांना समजायला लागतो माझ्याकडे आला कारण तो मला त्या दुकानात तुम्ही सामान वगैरे घेतो तो बोलतो मेरा नाम तो बोलते राजस्थान में है अभी इधर भी है मैं अभी वोट डालूं पैसा मैं बोला तेरा प्रॉपर्टी किधर है वो तो गाँव में है तो बोला फिर मैं गाँव पे ही रख इधर क्यों कर रहा है और अभी ये इधर लफड़ा हो जाएगा तुम करेगा तो बोलते मैं ठीक है मैं अभी इधर वोटिंग नाही करेगा म्हणजे अशी काही नाव आहे आणि एक युपीचं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिला युपी मध्ये त्याचं नाव आहे अशी होती मतदार यादीची पेजची झेरॉक्स आणि उरण प्रभाग क्रमांक 4 मध्ये त्याची नाव आहे ती झेरॉक्स आम्ही अटॅचमेंट करून दिलेली आहे निवडणूक आयोगाला तरी त्याच्यावर कारवाई होत नाही तर याला सुद्धा कव्हरिंग लेटर आता याला कव्हरिंग लेटर नाही तुम्ही तुम्हाला माझ्याकडे 1000 नावं त्यांनी इथे तिथे उलटी सुलटी केलेली आहेत काहीकांची म्हणजे राहतात कोर्ट नाक्यावर राहतो त्याला मुद्दाम फेवर त्याला 7 मध्ये टाका 8 मध्ये टाका म्हणजे जिथं जो बघा कारण त्याचं कारण सांगतो 2017ला जेव्हा आम्ही निवडणूक लढवली तेव्हा आमचे 5 नगरसेवक निवडून आले आम्ही शिवसेना म्हणून एक अटेंड लढवलेली आणि आमचे 6 नगरसेवक 6 म्हणजे प्रभाग क्रमांक 2 चे आमचे 32 मतांनी 2 शीट गेल्या त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमची 19 मतांनी शीट गेली प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या 60 मतांनी गेल्या 6 मध्ये आमची शीट 42 मतांनी गेल्या मी 50-60 मतांच्या आतल्याच सांगतोय असे आमच्या 7 शीट पडल्या तो त्यांनी बघितलं की मी आता जर हा इथं तिथं प्रकार झाला म्हणून त्यांनी इथली 50 नावं तिथे तिथली 100 नावं इथे तिथं इथं म्हणजे त्यांनी मॅच केला आता 50 मतांनी जर शीट आली तर मला समोर 25 मतं मिळाल्यानंतर मला विन होते ना शीट म्हणून त्यांनी ते सेव्ह केलं तसे 1000 लोकांच्या वर आमचे ऑब्जेक्शन होते प्रभागाचे मी तुम्हाला तरी पत्रकार परिषद आपली संपली ना मी तुम्हाला इन्व्हॉल्व केलेल्या शिक्क्याचे तुम्हाला पूर्ण माहिती पाठवतो व्हॉट्सअपवर मी बोला तिथे पण एकाही वरती एकाही अर्जावर एकाही नावावर ऑब्जेक्शन नाही घेतलं सरळ सांगितलं आम्ही तुमचे अर्ज निकाली काढले आहे आता तुम्हाला एक उदाहरण देतो आम्ही ही एक लिस्ट आहे याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं साधारणतः प्रभाग क्रमांक 4 ची त्याच्यामध्ये 475 नाव आहे आता मला तुम्ही सांगा 2 दिवसामध्ये तुम्ही 475 लोकांचे पहिला सांगितलं नाही आम्हाला ते सिंगल फॉर्म भरा आणि जेव्हा निकाली अर्ज काढले तेव्हा आम्ही विचारायला गेलो तर ते सांगतात की आम्ही काय केलं हा लिस्ट लावली त्याच्यावर त्यांचं कव्हरिंग लेटर लावला म्हणजे नगरपालिकेचा सजेशन ऑफिसरचा आणि त्यांनी सांगितलं नाही असं नाही अर्ज पाहिजे एका नावावरती पाहिजे तेव्हा सांगितलं असतं आम्ही तेवढी टीम लावून मोठं घेतलं असतं आणि नंतर त्यांनी काहीही केलं नाही पुन्हा रिमाइंडिंग करून त्यांनी काही नाही केलं त्यांनी निकाली अर्ज काढले म्हणजे त्यांना करायचंच नव्हतं कारण त्यांच्यावरती राजकीय स्पेशल तरी आता या इलेक्शन मध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी आणि पवार गट हे स्वतंत्र लढतात बीजेपी पासून अलग झाले याचा कुठेतरी फायदा तुम्हाला होईल कोणाचा फायदा होईल किंवा काय ह्यासाठी मी निवडणूक लढवित नाही जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत आणि ती निवडणूक आम्ही 100% लढवणार आपण बघताय जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी काय होणार आहे कोणाचा फायदा होईल कोणाचा तोटा होईल याकडे आता सध्या तरी आम्ही लक्ष नाही कारवाई करणार आम्ही हा मुद्दा अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलणार हो आता आम्हाला पारदर्शक पद्धतीने तर आता आम्ही तज्ञांचा सल्ला घेतलेला आहे त्यावर आम्ही पत्रकार परिषद जाहीररित्या बोलू शकत नाही आम्ही त्यावर कायदेशीर कारवाई नक्की करणार त्या संदर्भामध्ये वरिष्ठ आणि सगळ्या पक्षाचे वरिष्ठ डिसिजन घेतील पण आम्ही त्या पक्षाकडे कळवलेलं आहे त्या संदर्भामध्ये नाही करू देणार आम्ही त्या संदर्भामध्ये आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत नाही असं होणार नाही यावेळेस पद्धतीने ज्यावेळी आम्ही सजेशन ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे असं नाही की समोर बोलते लेखी घेतला रीतसर नावानुसार घेतला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलं प्रत्येक प्रभागातला प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्याच्या नावाने अर्ज दिला परंतु ते सजेशन ऑब्जेक्शनची डेट संपायच्या आधी पण आम्ही गेलो चीफ ऑफिसर आणि त्यांचे सर्व लोक सहकारी जे समोर होते अक्षरशः त्यांनी सांगितलं की
आम्ही काही करू शकत नाही. सगळे अर्ज तुमचे फेटाळले. काहीही घेतलं प्रश्न नाही. विचारा जवळजवळ तुम्ही शहरामधल्या 1000 लोकांवर ऑब्जेक्शन होते आमचे. यावर प्रश्न विचारा. 1000 पेक्षा जास्त लोकांवर. आता जाहीरनाम्यामध्ये आपण त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही हे सगळं येऊन कोर्टात काय केलं? त्यावेळी त्यांनी कोर्टात नाही गेलो म्हणजे त्यावेळी त्यांनी आम्हाला तेवढं हे नव्हतं की कोर्टात आपण जायला पाहिजे. कारण ते बोलले की आम्ही नाही करता येणार. जायचं तेव्हा जायला पाहिजे होतं कोर्टात. तुम्ही बोलते ते बरोबर आहे. वेळ घालवायचा फायदा नाही. एवढ्या मतदारांना स्थगिती मिळाली कोर्टाकडनं. आता काय प्रचार वगैरे करणार. 1000 लोक होती. 1000 पेक्षाही जास्त लोक आहेत. आजचा जो वार आहे गुरुवार उद्या शुक्रवार तुम्हाला कोर्टात जरी गेला तरी रविवारच्या आत तुम्हाला हे मिळणार नाही. तुम्हाला हे पाहिजे ते मिळणार नाही असा अंदाज होय. लगेच ते आता एकच पर्याय आहे, आणि दुबार मतदारांना आम्ही मतदान करू देणार नाही. दुबार ते क्लासेस होणार ना. होऊ द्या, बघू. आता दुबार मतदान त्यासाठी वेगळी यंत्रणा राबवली. तर त्यासाठी तर पत्रकार परिषद घेतली. त्या मतदारांना काही कमीत कमी ही गोष्टीला तर जनतेपर्यंत पोहोचवू द्या की बाबा असं असं झालेलं आहे आणि असं असं प्रकार आहे. जेणेकरून ज्यांची दुबार नाव आहेत किंवा फेक नाव आहेत ते मतदान जेणेकरून करून आपले येणार सगळे लोक नाहीत. सुद्धा जास्तीत जास्त संख्येने मतदान करतील आणि त्यांच्या कमीत कमी लोक मतदान करतील याकडे आम्ही लक्ष ठेवू. कारण त्यांना सुद्धा उद्या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक लढवायची आहे. हे शहरामध्ये कसे झाले काय त्या संदर्भातल्या आम्ही सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि यामध्ये आम्ही लढू. हे दुबार मतदार आहेत. आमचा जाहीरनामा आहे त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर सांगा. नाही, ते दुबार मतदार आहेत. दुबार मतदार त्यांच्याबरोबर तुमच्या माध्यमातून मेसेज गेला पाहिजे की जर मतदान करायला आलं तर आमच्याकडनं काही त्यांच्यावर ऍक्शन होईल. ती बेकायदेशीर पण असू शकते. हो प्रसिद्ध करणार. सोशल मीडिया सोशल तुम्हाला सगळ्यांना त्याचे पीडीएफ आम्ही देत आहोत आणि सोशल मीडियावर त्याची यादी आम्ही जाहीर करतो. आपण बघाल शहराला हॉस्पिटल नाही सुसज्ज, पाणी पुरवठा नाही, रस्त्यांचा प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी आम्ही व्हिडिओ बनवल्याच्या नंतर रस्ते खड्डे भरायला घेतलेले आहेत. गटारांचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी गटार साफ होत नाहीत. पाण्याचा निचरा सांडपाण्याचा निचरा कसा हवा याचं नियोजन नाही. पाण्याचं बिल थकलेलं आहे आणि यावर सगळे आम्ही जे बघाल आमच्या जाहीरनाम्यामध्ये उरणमध्ये एका व्यक्ती म्हणजे एखाद्या महिलेला एक मुलगी असेल तर तिला सुद्धा आम्ही 2,500 रुपये दरमहा देणार आणि सुसज्ज हॉस्पिटल बनवणार, रस्त्याचं नियोजन करणार. त्याच्यामध्ये सगळंच आम्ही पूर्ण मच्छीमारांना त्या ठिकाणी कामगार मच्छीमारांना यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार. त्या ठिकाणी युवकांना नोकरीचा प्रश्न. आता मोरा हे गाव आहे. समोर जेएनपीटी आहे, अनेक पोर्ट आहेत, पण मोरा या गावाला जेएनपीटीचा काही फायदा होत नाही किंवा त्या ठिकाणी लोकांना तिथे सुद्धा सुशिक्षित तरुण आहेत. तिथल्या सुद्धा तरुणांना नोकरीचा प्रश्न उद्भवलेला आहे. तरी पण यांनी काही केलेलं नाही. कारण यांना 5 वर्ष परत 5 वर्षांनी काहीतरी प्रश्न त्यांच्या समोर ठेवायचे. आज लाज नसल्यासारखे आज म्हणतात आम्ही रस्ते साफ करू, आम्ही गटारे साफ करू, आम्ही कचऱ्याचं नियोजन. मग 8 वर्ष काय केलं? तर आम्ही तेच लोकांसमोर घेऊन जाऊ. आज मला एका पत्रकारांनी विचारला, सकाळचा प्रश्न विचारला की तुम्ही त्यांनी जाहीरनाम्यामध्ये असं टाकलेलं आहे की तुमची सत्ता नाही तर त्यामुळे ते काय करू शकत नाही. आमची सत्ता नाही म्हणजे आमची मानसिकता आहे. इथं बसलेल्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांचे दिल्लीत खासदार आहेत. त्या ठिकाणी आमचे इथे महाराष्ट्रात आमदार आहेत आणि आम्ही विरोधी पक्षाची कामं होणार नाही अशी जर तुमची मानसिकता असेल तर ती मानसिकता आम्ही खोडून काढू. कारण काम करण्याची जिद्द आणि चिकाटी आमच्यामध्ये आहे. आम्ही 100% कारण ती तुमच्यामध्ये नव्हती म्हणून गल्लीपर्यंत सत्ता असून तुम्ही काम करू शकला नाही. तुम्ही फेल्युअर झालेलात आणि तुम्ही आमच्यावर बोलू नये एवढीच विनंती करतो. नाहीतर या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल. सर्वात महत्वाचं जे आता गेले 10 वर्ष भाजपने उरण नगरपालिकेवर सत्ता भोगली. त्या सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराने पैसा कमवला. सर्वात प्रथम जो आता कौशिक शाह म्हणून उमेदवार आहे, त्याची मिसेस नगराध्यक्ष जे उमेदवार आहे तो स्वतः पॉप नगरसेवक असताना त्या ठिकाणी सर्व चेक कामाचे जे कॉन्ट्रॅक्टर होते तो स्वतः घरी घेऊन जायचा आणि कमिशन दिल्यानंतर तो चेक त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचा. आम्ही स्पष्टपणे पहिलाच आमचा मुद्दा आहे की प्रामाणिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आम्ही देतो. तर लोकाभिमुख प्रशासन म्हणजे काय? त्या ठिकाणी प्रत्येक कामात पारदर्शकता असणार. प्रत्येक पैशाचा हिशोब आम्ही लोकांसमोर देणार आणि तक्रार निवारण
आम्ही केंद्र स्थापन 48 तासात त्या ठिकाणी नागरिकांना समाधान मिळेल अशा प्रकारचं आमचं कामकाज असेल आणि शून्य भ्रष्टाचार असेल. हे सर्वात महत्वाचं आमचं प्रामाणिक पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासन असेल. आता उरणमध्ये अनेक समस्या आहेत. पाणी पुरवठा हा आठवड्यातून 2 दिवस खंडित असतो आणि तो पाणी पुरवठा जर कदाचित जर एखादी लाईन लिकेज झाली तर ते कॉन्क्रीट रोडच्या खालून लाईन गेलेली आहे. तर सत्ताधाऱ्यांना त्यावेळेस ही पाणी पुरवठा म्हणजे अतिशय अर्जंट आणि डोमेस्टिक वस्तू आहे. जर त्या ठिकाणी तुम्ही कॉन्क्रीटीकरण रस्ते करा, तुम्ही पाण्याची लाईन फिक्स करायला पाहिजे. तसं काही केलं नाही. आज ही पाणी पुरवठा जर कुठे खंडित झाला तर विचार करावा लागतो तो रस्ता तोडावा. या सर्व रस्त्याची तुम्ही वाहतूक पाहिजे का त्या ठिकाणी रोड नाक्यावरून उरणला यायला तुम्ही आता पत्रकार म्हणून पनवेलहून आला असेल किती वेळ लागतो. आणि हे अनेक वेळेला आम्ही नगरपालिका प्रशासनाला सांगितलं, अनेक वेळेला आम्ही ट्रॅफिक पोलिसांनाही सांगितलं, पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही आणि नागरिकांना नाहक त्रास होतो. त्या ठिकाणी आता जर ताईंनी सांगितलं की निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी विमला तलाव हे खऱ्या अर्थानं उरणचं चांगलं एक अतिशय एक सुंदर असं एक स्थळ आहे. त्या ठिकाणी लहान मुले त्याच्यानंतर प्रौढ माणसं, तरुण, महिला, पुरुष वॉकिंगला येत असतात. त्या रस्त्यामध्ये चालत असताना लोक कुत्रे हाकलेले असतात आणि अशा गोष्टी कंप्लीट केल्यानंतर सुद्धा ती साफ होत नाही आणि तळ्यामध्ये असणारे मासे मरतात, तळ्याच्या पाण्याला दुर्गंधी आहे. हे सर्व जेव्हा आमच्या ताईने पीक टाकल्यानंतर तो तलाव त्या ठिकाणी साफ केला. पण आमचा पुढचा विजन असा आहे की आम्ही त्या तळ्यामध्ये बोटिंग करणार, त्या तळ्यामध्ये आम्ही चांगलं सुशोभीकरण करणार. जे आता रोडला जे काय अवघडली म्हणून तिथे जे काय गाड्या लागलेल्या त्या ठिकाणी आम्ही तळ्यामध्ये आम्ही चांगले त्या ठिकाणी स्टॉल देणार आणि एक सुसज्ज असं चांगलं त्या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक हा उरणमध्ये आल्यानंतर कुठेतरी आम्ही एक चांगल्या ठिकाणी आमचं विरंगुळा नष्ट करण्यासाठी आलो अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी सुविधा देणार आहोत. अशा अनेक सुविधा आहेत. मच्छी मार्केट आहे, भाजी मार्केट त्या ठिकाणी महिलांना आजही आपण जाऊन बघा शौचालयाला दरवाजा नाही, वास येतो, पुरुषांना शौचालय नाही येते. त्या सर्व गोष्टी प्रशासन दुर्लक्ष करते, पण सत्ताधारी माजलेले आहेत. त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. त्यांना माहिती आहे निवडणुका लागल्या की आम्ही पैशावर आम्ही निवडणुका जिंकतो. अशा परिस्थितीमध्ये आजचं सरकार या ठिकाणी या उरणवाल्यावर बसलेलं आहे ते आम्हाला नष्ट करायचं. अनेक आम्ही आमच्या या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे आणि ते आम्ही चांगल्या प्रकारे करण्याचं आम्ही काम करू. तुमच्या माध्यमातून आम्ही मतदारांना आवाहन करतो की आम्हाला चांगलं पारदर्शक प्रशासन द्यायचं आहे आणि चांगलं या उरणवासियांसाठी आम्हाला सेवा द्यायची आहे. त्यासाठी आम्हाला निवडून आणण्यासाठी तुमच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य व्हावं अशी आम्ही नम्रतेने विनंती करतो. त्याच वेळेला आपले 5 नगरसेवक नगरपालिकेमध्ये होते, मग त्यांनी किती त्या ठिकाणी यांनी घेतलं म्हणजे 5 जण असे होते की ते स्ट्रॉंगली काम करत होते. परंतु यांच्या वतीने मी बोलते की त्यांच्या सुद्धा नगरसेवकांना त्या ठिकाणी काम करायची मुभा नव्हती. कौशिक शाह हा आमदारांचा पीए आहे आणि तो आमदारांच्या नावावर दमदाटी करून त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावावर यांना अजिबात कोणत्याही पद्धतीचा बोलण्याचा यांचा आवाज दाबण्याचं काम करत होता. कोणत्याही पद्धतीचे छडांबर काम सुद्धा या लोकांच्या वॉर्डामध्ये करू दिलं नाही. कौशिक शाह हा कमिशन खाणारा एक माणूस आहे. त्या ठिकाणी आता जर या नगरसेवकांना त्यांनी अजिबात काम करू दिलं नाही, पण चुकून त्याला असं बसला तो यांना गेटवर उभा करेल म्हणूनच आम्ही पुढे गेलोय आणि याला सुद्धा कौशिकला गेटच्या बाहेर ठेवायचं काम आम्ही करणार आहोत. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.